वहिनींच्याही लक्षात आणून दिलं की खेड तालुक्यामध्ये या वेगवेगळ्या लेखाशीर्षमध्ये निधी आलेला नाही आणि त्यामुळे आमचा तालुका विकासाच्या प्रक्रियेत मागे राहतोय, आम्हाला या कामाला निधी हवा आहे. आणि वहिनींनी अण्णांनी सांगितल्यानंतर खेडसह इतर 3-4 तालुक्याचं नियोजन करायला लावलं आणि जनसुविधामध्ये अण्णांच्या पत्राच्या माध्यमातून 16 कोटी रुपये त्या ठिकाणी जनसुविधेच्या माध्यमातून आपल्या तालुक्याला मिळाले. आणि ते मग आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत 3, पंचायत समिती सदस्य आहेत 7, या सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये अण्णांनी सगळ्या कार्यकर्त्यांना बसवलं की गरज कुठं आहे, खरंच काम कुठं करायचं त्याच्या याद्या करायला लावल्या आणि त्याप्रमाणे हा पैसा त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघात आला, प्रशासकीय मान्यता देखील झाल्या. आता त्याच्या निविदा होती. दुसरी गोष्ट अशी की सुनेत्रा वहिनी या खासदार आहेत आणि मग बऱ्याच वेळेला आपण पाहिलं असेल की फार काही खासदारांचे इतर कोणाचे पैसे येत नव्हते, पण अण्णांनी वहिनींना विनंती केली की जी कामं जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यात बसत नाही, इमारती, मग इमारतीला आम्हाला पैसे पाहिजेत आणि म्हणून 1.5 कोटी रुपये वहिनींनी त्यांच्या स्वतःच्या खासदार निधून देखील आपल्या खेड तालुक्याला दिलेले आहे. महावितरण असेल, फॉरेस्ट असेल, या सगळ्या विभागामध्ये खेड तालुक्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी एक यशस्वी प्रयत्न दिलीप अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. पण दुर्दैव असं आहे की छोट्या छोट्या सोशल मीडियातून चुकीच्या जाहिराती प्रसिद्ध करून बऱ्याच वेळा तालुक्यातल्या जनतेला असं सांगितलं जातं की खूप कामं चालू आहे, आमदार म्हणून मी खूप कामं आणतोय. एक पोस्ट त्यांची आता आहे हेल्पलाईनची, बघा तुम्ही वाचली असेल तर त्याच्यात त्याने वर्डिंग वापरलेलं आहे की मी आपल्या सहकार्यानं विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये हजारो कोटी रुपयांची विकास कामं सुरू आहे. म्हणजे अतिशय हास्यास्पद आहे. त्यांचे कधी किती कोटीची आकडेवारी तुम्ही पाहिली का, कधी पोस्ट पाहिली का, यादी पाहिली का? बजेटमध्ये अण्णांनी सांगितलं तसं पीडब्ल्यूच्या रस्त्याला 1 रुपया नाही, पुलांच्या कामाला 1 रुपया नाही. एका वेळेला अण्णा कोट्यवधी रुपये पुलांना आणत होते. सर्वाधिक पुलांची कामं अण्णांनी केलेली आहेत. बजेटमध्ये रस्ते एका वेळेला कोट्यवधी रुपये आपल्याला मिळायचे. म्हणजे आपण बघितलं असेल शिरदळे कडूस 200 कोटीपेक्षा अधिक मोठा रस्ता एका दणक्यात अण्णांनी आणला होता. आज असं कोणतंही मोठं काम तालुक्यात शासनाच्या बजेटमध्ये त्या ठिकाणी आलेलं नाही. बजेटमधून कामं आणायची जबाबदारी ही तालुक्याच्या आमदारांची असते आणि ते काय करतात, जिल्हा परिषदमध्ये काही मंजूर झालं, पाणंद रस्ते झाले, महावितरणची कामं डिपार्टमेंटली गेली झाली की मग ते त्याच्यामध्ये यादी घेतात, आपलं पत्र बॅगडेट दाखवतात आणि इकडे पोस्ट छापतात. आता ठक्कर बाप्पाचं तसंच केलेलं आहे, MSBचं तसंच केलेलं आहे. एक साधं उदाहरण तुम्हाला दाखवतो याच्यामधलं. त्याने जे एक पोस्ट केली आहे की त्याच्यामध्ये हे दाखवलंय 78,92,000ची एक पोस्ट त्यांनी केली महावितरणची आपल्या ग्रामीण भागातली. त्यांच्या पत्राची तारीख आहे ही 11/3/2026 आणि याची मंजुरी प्रशासकीय मान्यता आहे 27/2/2026. तुम्ही प्रशासकीय आदेश या पोस्टवरती ठळक दाखवत नाहीत ते, तर तुम्ही एकदा चेक करून त्यांना विचारा प्रशासकीय मान्यतेचे आदेश कधीचे आहे, तुमचं पत्र कधीचं आहे. मग त्यांच्या एवढं पण लक्षात येत नाही की आपण प्रशासकीय मान्यतेनंतर पत्र देतो आहे, त्या पत्रावर कुठं पोच नाही, पालकमंत्र्यांचा रिमार्क्स नाही. तुम्ही अण्णांची सगळी पत्र बघितली तर त्या पत्रावरती PMRDला अण्णांनी जे डांबरीकरणाची कामं कॉन्क्रीट करायला लावली त्याच्यात अजितदादांचा रिमार्क्स आहे, अधिकाऱ्यांनी दिलेली पोच आहे, त्या पत्रामध्ये त्याचे उल्लेख असतात. उगीच खेड तालुक्यातल्या लोकांना एका बाजूला हजारो कोटीची कामं चालू दाखवायचं, दुसऱ्या बाजूला काही लाखांच्या कामाच्या चुकीच्या पोस्ट करायच्या. हे एका जिल्हा परिषद सदस्याचं काम आहे, एका पंचायत सदस्याचं काम आहे. तुम्ही आमदार म्हणून तालुक्यात मोठी काम करायला पाहिजे, तुम्ही बजेटमधून कोट्यवधी रुपये आणायला पाहिजे, ते तुम्ही करत नाही. आज तुम्ही बघा MDR 16 तुमच्या पायीच्या हेदरूज फाट्यापासून तर 7 करोडीपर्यंत काय अवस्था आहे, साईड पट्टी पण नाही, गाडी पण चालवत नाही. तुमच्यातले अनेक पत्रकार त्या भागात जातात, याचा जाब पुढे विचारायचं त्यांना. ही जबाबदारी ते घेत नाही आणि बारीक पाण्यात रस्ता मंजूर झाला, महावितरणचं काम झालं की लगेच पोस्ट करतात. जबाबदारी आमदार म्हणून तुमची आहे ना. आज मोठे रस्ते इतकी वाईट अवस्था आहे PWकडे आणि तुम्ही लहान लहान कामामध्ये त्या ठिकाणी पोस्ट करता, हस्तक्षेप करता. ही याच्यामध्ये कुठेतरी खेड तालुका मागे येतो आहे. जाणकारांनी हे समजून घेतलं पाहिजे की जिल्हा पातळीची कामं कोणती, जिल्हा परिषदची कोणती. उद्या पंचायत समितीने कामं मंजूर केली तर ते पण म्हणणार मीच केली आमदार म्हणून, असं होत नाही. तिथे पंचायत समिती सदस्य आहेत, सगळ्या पक्षाचे आहेत. जिल्हा परिषदला आता सदस्य आहेत, सगळ्या पक्षाचे आहेत. आम्ही सत्तेमध्ये आहोत. काल देखील आम्हाला तुम्ही पाहिलं असेल की अण्णांच्या सांगण्यामुळं किंवा आज राष्ट्रवादी काँग्रेसला इथं ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला त्या ठिकाणी स्थायी समिती मिळाली, आम्हाला बांधकाम समिती मिळाली आणि सुपे साहेबांना त्या ठिकाणी त्यांचा भाग आदिवासी भागात असल्यामुळं समाज कल्याणचा निधी पाहिजे तर समाज कल्याण समिती मिळाली. 22 खेड तालुका पुणे जिल्ह्यामध्ये जे 21-22 आमदार आहेत त्यातला एकही आमदार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या केबिनला किंवा सभागृहात आला नाही माझ्या सदस्याला एक कमिटी द्या म्हणून. हे तिथे 4 तास येऊन बसले, 4 तास ते वाद घालत बसले, 4 तास निवडणूक यांनी लांबवली. यांचं संख्याबळ अतिशय तिथं कमी आहे आणि त्या संख्याबळात मतदानामध्ये ते निवडून येऊ शकत नाही कुठल्या कमिटीत चांगल्या.
4 तास त्यांनी गोंधळ घातला. म्हणजे पुण्यातल्या सगळ्या पत्रकारांना विचारा, सगळ्या पेपरला चौकटी आलेली आहे. एकमेव हे आमदार आहे की तिथे येऊन बसले आणि निवडणूक 4 तास लांबवली. महिला भगिनी मोठ्या संख्येत सभागृहात 10 वाजले मिटिंग संपायला. शेवटी काय नाही, सगळ्या ठिकाणी माघार घ्यायला लागली त्यांना कुठेही स्टँडिंग मिळाली नाही, जलव्यवस्थापन कमिटी मिळाली नाही. का नाही मिळाली? त्यांचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण चुकीच्या पद्धतीने ताणतो आहे, अधिकाऱ्यांना प्रेशर आणतो आहे, चुकीच्या पद्धतीने बिलं. आता आम्ही आरोप नाही करत, पण पाणंद रस्त्याचे पैसे महाराष्ट्राला खर्च व्हायचे होते, याने कामं सुरू होऊ दिली नाही. काल नारळ फोडलाय आमच्याकडे पाईपच्या एका कामाचा, तर तुमच्याकडे आली असेल बातमी. त्याचं बीडीएसला ऑफलाईन बिलं रेडी आहेत. आता काय आहे तर मार्चला मागे जाऊ नये म्हणून आम्ही त्याचे आरोप करत नाही, चौकशी करा म्हणत नाही, पण तुम्ही एका बाजूला चुकीचं काम करता, दुसरा एखादा सदस्य अंकुश राक्षण सारखा आहे बोलला की त्याला टार्गेट करता. शेवटी तुम्ही पण लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना समजून घेतलं पाहिजे की आपलं काम मोठी कामं आणणं आहे, डेव्हलपमेंट तालुक्याची करणं आहे, चांगला आराखडा त्या ठिकाणी आणला पाहिजे. तुम्ही ते न करता लहान लहान सदस्यांच्या नादी लागता आणि अण्णांवरती व्यक्तिगत आरोप करायचे. व्यक्तिगत आरोप आता तुमचा अण्णांनी सांगितल्याप्रमाणे तुमचा किती ठिकाणी हस्तक्षेप आहे. म्हणजे दुर्दैव मला असं वाटतं की आमच्या झेडपी जर तुम्ही आले आणि कधी क्लार्क लोकांशी बोलले, अण्णा तर इतर गेले तर सीओकडे किंवा ऍडिशनल सीओ दोनच लोकांना भेटतात, दुसऱ्या कुठल्या अधिकाऱ्याला भेटत नाही. पण तुम्ही जर त्यांची हिस्ट्री काढली तर त्या आधी 10 क्लासच्या केबिन मध्ये जाऊन बसतात. तर हे मोठ्या लोकप्रतिनिधी शोभतं का? की तुम्ही कोणत्या टेबलवर बसताय? तुम्ही पोलीस हवालदाराची वाद घालणं तुमचं काम आहे का? तुम्ही वरिष्ठांना मिटिंग लावायला लावली पाहिजे, तुम्ही तिथं नियमानुसार दुरुस्त्या करायला पाहिजे आणि मग त्याचे व्हिडिओ करायचे आणि लोकांना दाखवायचं मी खूप काम करतोय. याच्यामुळे कुठेतरी खेड तालुका मागे येतो आहे, तालुक्याचं नुकसान होत आहे. आम्ही व्यक्तिदेश म्हणून हे सांगत नाही, पण हे कधीतरी बोललं पाहिजे. जर बोललं नाही तर तुम्ही एकदम चुकीच्या दिशेला खेड तालुका न्याल आणि 5 वर्षांनी असं कळेल की 25 वर्ष खेड तालुका मागे आलेला आहे. आजचा 1.5 वर्षामध्ये आपला तालुका कितीतरी वर्ष मागे गेलेला आहे आणि तो मागे येऊ नये म्हणून आम्ही अण्णांच्या नेतृत्वाखाली, सुनीता वहिनीच्या नेतृत्वाखाली आता जिल्हा परिषदेतून डीपीसीतून मोठ्या प्रमाणात पैसे आणतोय, भविष्यात पण आणणार आहे. राज्याकडे देखील अन्न पाठपुरावा करतायत, राज्यात देखील काही प्रोजेक्ट आम्ही आणणार आहे. कारण जर आम्ही देखील असंच बसलो तर तालुका खूप मागे जाईल. त्यामुळे अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. प्रत्येक कामाची प्रशासकीय मान्यता, त्याचं पत्र, आमची पत्र, हे सगळं रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध आहे. आम्ही कोणत्याही बोगस कामाची कधी जाहिरात करत नाही. त्यांचं आमदारने इथलं काम आम्ही कधी छापलं नाही. त्यामुळं आमची त्यांना एक विनंती आहे, सल्ला आहे की तुम्ही लहान लहान कार्यकर्ते आरोप करण्यापेक्षा, अण्णांना टार्गेट करण्यापेक्षा तुम्ही काय 15 महिन्यामध्ये केलेलं आहे. मी त्यांना झेडपीलाच आवाहन केलं होतं की तुमचा अहवाल छापा ना एकदा. तुम्ही वर्षभरामध्ये आमदार म्हणून काय केलं त्याचा अहवाल पुरवण्याशी छापला का त्यांनी? दिलीपांना दरवेळेला अहवाल छापायचे आणि लोकांच्या हातात द्यायची ही मी कामं केलेली. कारण जो करतो त्याला काही भीती नाही दाखवायची. पण हे अहवाल छापू शकत नाही. लोकांच्या समोर फक्त अशा छोट्या छोट्या पोस्ट करायच्या आणि त्या पांगवायच्या आणि मीडियामध्ये द्यायच्या आणि त्याच्या पाठीमागची वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. आणि म्हणून पत्रकार बंधूंच्या समोर आम्ही हे ठेवतो आहे की दुर्दैवानं यांच्या विद्यमान आमदारांच्या नेतृत्वाखाली तालुका पाठीमागे येतोय, तालुक्याचं नुकसान होत आहे. त्यांनी राज्याकडून पैसे आणावे, तिकडे संघर्ष करावा. ते दरवेळेला ते विधानसभेच्या क्लिप टाकतात. विधानसभेत तुम्ही मग मांडलं, उत्तर आलं का? निर्णय झाला का? फक्त विधानसभेत भाषण केलं, व्हिडिओ क्लिप फिरली. रिझल्ट काय? तुम्ही जेवढे आतापर्यंत क्लिप प्रसिद्ध केल्या त्याचा रिझल्ट दाखवा ना. नुसतं भाषण करून त्याची क्लिप तयार करणं हे सोपी गोष्ट आहे. त्याचा रिझल्ट यावा लागतो. अण्णांनी एक लक्षवेधी केली तर त्या ठिकाणी हुतात्मा राजगुरूच्या राष्ट्रीय स्मारकाला त्या ठिकाणी पैसे आले, आराखडा तयार झाला, कोट्यवधी रुपये आले. शेवटी या पद्धतीने तुम्ही रिझल्ट दाखवायला पाहिजे तालुक्याला की मी हे सभागृहात बोलल्यानंतर मला ह्या पद्धतीनं निर्णय झाला, शासन निर्णय निघाला, खेड तालुक्याला कोट्यवधी रुपये आले. काही नाही. आणि म्हणून आपल्या तालुक्याचं नुकसान विद्यमान आमदार करतायत. त्यांनी हे मान्य करायला पाहिजे ना. मी विरोधी पक्षात आहे, मला निधी मिळत नाही, मी फार काम करू शकत नाही. खाजगी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतात मी विरोधी पक्षात आहे, माझं काम नाही, मला पैसे मिळत नाहीत. आणि इकडे जाहिरातीमध्ये मात्र एकदम सगळ्या अधिकाऱ्यांची आकडेवारी घ्यायची, छापायची. आता फॉरेस्ट सारखा विषय आहे. फॉरेस्ट मधल्या आतापर्यंत एवढी कामं झाली आणि किंवा आम्ही कुणी फॉरेस्ट मधल्या कामाचं कधी भूमिपूजन केलेलं नाही. तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली असेल, आम्ही काम करायला लावलं असेल. मग आता कुंडेश्वरला आम्ही त्या ठिकाणी दिगंबर आमचे त्या ठिकाणचे सुपुत्र असल्यामुळे आम्ही काही मदत त्यांची घेतो, काही अधिकारी आम्हाला मदत करतात. तर आम्ही त्याच्यामध्ये सर्वे उन्हातानाची केली. त्या ठिकाणी स्पॉट दाखवला, धबधबा कुठे, काय कुठे. अण्णांनी 6 कोटी रुपये कुंडेश्वरसाठी दिले. याने मंजूर आलं की लगेच पोच छापली. मी फॉरेस्टला एवढे पैसे आणले. आता त्याला ठिकाणच जर माहित नसेल की ती धबधबा कुठे त्या ठिकाणी बाकडे बसवणार आहे, कुठं पॅगोडा आहे, पण पोस्ट मात्र करतात. मग हे दुर्दैवाचं आहे. अशा पद्धतीनं करून रेकॉर्ड तयार होत असतं तुमचं. तुम्ही पोस्ट करता त्यावेळी जपून केली पाहिजे. आता आयरेला ठाकर समाजाची घरकुलं जळाली. म्हणजे घर नाही, झोपड्यात होत्या, कुडाची घरं होती, जळाली. आम्ही त्याच्यामध्ये बॅक डेटेड जी घरकुलं त्या ठिकाणी रद्द झाली, म्हणजे लोक बांधकाम करत नव्हते, पैसे शिल्लक होते. मग आम्ही अधिकाऱ्यांना विनंती केली जिल्हा परिषदची की ही घरं शिल्लक कमी पैसे आम्ही मदत करतो, तुम्ही द्या. आणि तातडीने शबरीमती घरकुलं आम्ही आयरेतल्या ठाकर समाजाची टाकली.
यांनी लगेच 55 लोक आणले, लगेच पोस्ट लगेच. आणि पोस्ट काय केली माहिती का तुम्हाला? त्यांची पोस्ट तुम्ही चेक करा. 1,20,000 पत्र्याचं पण घर नीट होत नाही, त्याला पैसे कमी पडतात. याने 2 मजली घरकुलाचं पोस्ट छापली, स्वतःची पोस्ट. आपण काय पोस्ट करतो हे तरी बघा ना तुम्ही. 1,20,000 2 मजली घर होतं का? घरकुल होतं का? आपण ज्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय त्यावेळी जबाबदारीने काम केलं पाहिजे, गांभीर्याने काम करायला पाहिजे. आता त्या लोकांना पैसे कमी आहेत, त्यांना पैसे द्यावे लागणार रोखीने, थोडी मदत करायला तर त्यांचं घरकुल होणार. हे फक्त जाहिरात करून मोकळे होतात, नंतर काही बघत नाही, ते काम झाले नाही झाले काही बघत नाही, फक्त जाहिरात करून मोकळे. आता देखील पाईट मधला एक रस्ता आहे, पाणंद रस्ता, गायमुखकडनं करंडे वस्ती खेंगले वस्ती 20 लाख रुपयाचा रस्ता आहे पाणंद रस्त्याचा. बघा आता काल त्यांनी भूमिपूजन केले. बीडीएसला बिल रेडी आहे, असू द्यात पैसे जाऊ नये म्हणून तुम्ही बिल काढून ठेवले. पण तो रस्ता यांनी विधानसभेच्या निवडणुकीला मशीन लावून केला आणि आता फक्त वरवर सपाट करणार आणि त्याचं बिल काढा. तुम्ही निवडणुकीमध्ये कामं करायची आणि त्याच्यामध्ये लोकांना दाखवायचं मी लोकसभातून केली आणि नंतर शासनाचे पैसे टाकून त्याच्यावर बिलं काढायची. हे जे या पद्धतीने चाललेले लोकांकडे रेकॉर्ड आहे, जीपीएस फोटो आहे तुम्ही केलेल्या कामाचे. शेवटी आज नव्हते हे पुढे येणार आहे सगळं. हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे करतोय आणि आपल्याकडे कुणीच पाहत नाही, हे जर त्यांच्या डोक्यामध्ये असेल तर ते चुकीचं आहे. आणि त्यामुळं मेजरमेंट बुक जे असते एमबी असते, ती एमबी चेक केल्यानंतर हे कळतं सगळं. अगोदर जीपीएसचे फोटो आहे, पहिला रस्ता कसा होता आता कसा होता. त्यामुळं त्यांनी कृपा करून दुसऱ्यावरती आरोप करताना, दुसऱ्यावरती टीका करताना आपण विद्यमान आहोत, आपलं काम करणं जबाबदारी आहे, नियमात करणं जबाबदारी आहे, तालुका पुढे आपली जबाबदारी आहे. ती जबाबदारी ढकलून केवळ उथळपणानं लहान लहान जाहिराती करून लोकांची दिशाभूल करणं त्यांनी थांबवावं. त्यांनी चांगलं काम खेचून आणलं, आम्ही त्यांचं अभिनंदन करू. राज्याच्या बजेटमधून पैशामध्ये मोठे पूल आणू देत, किती मागणी आहेत आता, किती प्रचंड त्या ठिकाणी लोकांची पुलाची मागणी, मोठ्या रस्त्यांची मागणी, काय अवस्था आहे तुम्ही चेक करा. खड्डे भरायचं काम सुद्धा तुम्ही देशमुखडी मांजरेपर्यंत जा, खड्डे सुद्धा भरल्याचं काम त्या ठिकाणी इतके वाईट पद्धतीने खड्डे भरले की आज लोक म्हणणारच नाही खड्डे भरले. मग ही जबाबदारी कुणाची? एका ठिकाणी कुठेतरी फोन केला लगेच उद्या खड्डे भरा. अरे ते एवढं ऍक्शन करणं सोपं आहे ना. बाकी ठिकाणची अवस्था पीडब्ल्यूची काय, आज खड्डे भरलेत का नाही, कोण बिल काढतंय, कोण एजन्सी नेमलेले आहेत, याच्यात तुम्ही खोलात जात नाही. फक्त मीडियाच्या समोर प्रदर्शन करणं, पोस्ट करणं, याच्यावरून एक आभासी चित्र निर्माण करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ते सर्व चुकीचं आहे. त्यामुळे खेड तालुका पाठीमागे येणार आहे. आम्ही दिलीप अण्णांना विनंती केली की अण्णा सगळ्याच गोष्टी तुम्ही बोलू नका, आम्ही पण त्या ठिकाणी बोलणार आहोत. आता साधी गोष्ट आज तुम्हाला सांगतो, प्रोटोकॉलच्या विषयामध्ये मी स्वतः भाजपमध्ये काम केलेलं आहे. मी मावळ तालुक्यात ज्यावेळी जायचो, बाळाभाऊ वेगळे मंत्री होते तरी दिगंबर शेट्टी कृष्ण वेगळे आले तर कधी त्यांनी आशीर्वाद दिला नाही. ते म्हणजे माझ्यापेक्षा वयाने ते मोठे, ते स्वागत करायचे. तुम्ही चेक करून बघा. आता दिलीपांना 3 टर्मचे आमदार आहे, एवढे वर्ष त्यांचं नेतृत्व आहे, सिनियर आहे, मग त्याने आशीर्वाद दिला तर बिघडलं कुठं? लग्नात कुठं प्रोटोकॉल असतो, तुझ्यात कुठं प्रोटोकॉल असतो? शासनाच्या ठिकाणी प्रोटोकॉल आहे, याच्यात तुम्ही त्या कार्यमालकाची अडचण करायची. 2-3 ठिकाणी अण्णांना आशीर्वाद द्यायला लावल्यानंतर त्यांनी भाषणच नाही केलं. अरे असं कुठं चालणार आहे का? एवढे एकेकोरीपणा करणं अजिबात चांगलं नाही. आणि त्यामुळे आपण सिनियरिटी कुठेतरी पाळली पाहिजे. खाजगी कामात प्रोटोकॉलची अपेक्षा आमच्यासह कुणी, सगळ्याच राजकीय पक्षांनी कुणी धरता कामा नये. वयानुसार त्या ठिकाणी मान सन्मान दिले पाहिजेत. परंतु दुर्दैवानं ते बऱ्याच ठिकाणी लग्नामध्ये देखील तिथं वाद घालतात, त्या सहजगावरती राग होतात, मला अगोदरच का बोलवलं, मला नंतरच का नाही ठेवलं. तर हे उथळपणाचं लक्षण आहे, हे परिपक्व लिडरशिपचं लक्षण नाही. त्यामुळे परिपक्व लिडरशिप या तालुक्याला हवी आहे. आणि म्हणून आम्ही सगळेजण अण्णांना विनंती केली की अण्णा तुमच्या नेतृत्वाखाली आपण बॅकलॉग तालुका मागे राहतोय, पुन्हा एकदा आपण ताकदीने लढू, आपण पैसे खेचून आणू, आपला तालुका आपल्या मागे ठेवायचा नाही. लोक आज ना उद्या लोकांना हे समजणार आहे. आता जिल्हा परिषदेची निवडणूक लगेच लागली विधानसभेनंतर. हीच निवडणूक जर 2-2.5 वर्ष लागली असती तर रिझल्ट कळला असता, यांचं पितळ उघडं पडलं असतं. निवडणूक लगेच लागली आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांना असं वाटत असतं तरी त्यांचे सगळे सदस्य काही यांच्या जीवावर निवडून आलेले नाहीत. कसे आलेत, काय आलेत तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे ते आज जे हवेत आहे ज्या पद्धतीने त्यांच्या लक्षात येणार आहे. आणि आपण जर आकडेवारी बघितली तर तुमच्या जिल्हा परिषद आणि नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षाचं मतदान आणि जिल्हा परिषद सदस्यांचं मतदान जर काढलं, तुम्ही बेरीज केली की नाही मला कोणी माहित नाही, 1,06,000 मतं ही राष्ट्रवादी काँग्रेसला पडलेली आहेत. आणि त्यांच्या शिवसेनेला उभाटाला 1,03,000 मतं पडलेली आहेत. 55,000पेक्षा जास्त मतं ही शिंदे सेनेला त्या ठिकाणी पडलेली आहे. त्यामुळे 1 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आहे. या तालुक्यातली जनता राष्ट्रवादी काँग्रेसच मतदान करते आहे. निकाल बदलला एखादा किंवा 500,000 मतांनी एखादा रिझल्ट चुकला म्हणजे याचा अर्थ मतदार बदललेले नाहीत, मतदार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर आहेत. आणि आम्ही सगळेजण एकत्र राहून विकास कामाच्या ताकदीवरती त्या ठिकाणी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला खेड तालुका आहे या पद्धतीचं सिद्ध करण्यासाठी सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली आणि दिलीप अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करणार आहे.